संपत्ती प्रतिष्ठा यांची कधीच फाव धरली नाही. 15 ऑगस्ट 47 ला भारत माता स्वतंत्र झाली. आमचे पंडितजी लाल किल्ल्यावर तिरंगा उभं करून गगनाला नावत होते. तेव्हा मी बापूजी नौखालीत उसळलेल्या दंडीत घुसून लोकांना वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावत होते. बघता बघता तो महात्मा पिस्तुलाच्या गोळ्यांचा शिकार झाला. समाज बदलला, नीतिमूल्य बदलली. स्वातंत्र्य लढ्यात असलेले विस्मृतीच्या पडद्याआड गेले आणि स्वातंत्र्य लढ्याशी काहीही संबंध नसलेले नेते बनले. चढाव पुढे पाहून सरत आहेत. बापूजींच्या खालीचा फलकाचा अर्थ लावून खात राहिले. राजकारणाच्या बोनस नावावर पैसा उचलण्याचा याचा धंदा आहे. कोण सामाजिक ज्ञाने ज्ञानोबा स्थळे इथं काय करताय? अरे बाबा ये तू असं न बोलवता आत आलाच कसा रे? आम्हाला माहिती नव्हतं. सळ पुन्हा बाहेर जाऊन उंचावर धरा. आता बोला, तुम्ही बोला. आम्ही काय बोलणार बाबा? आणि बोलायला तर शिल्लकच काय ठेवले. आयुष्यभर नुसती व्यसन आणि व्यसन. मग आम्ही तरी काय करणार? शिकलो पण नोकरी नाही, काय नाही तर वसलं नाही, वरच्या नाव चालायला पैसा नाही. एवढ्यात एकानं माझी भेट एका पुढाऱ्याशी घालून दिली. ओ भाऊ हे असले पुढार त्यांचं नाव सदा बरबटले. त्यांची चमचेगिरी चूक केली. सगळ्या निवडणुकात ते लढले आणि पडले. पण त्यामुळे साखर, मटण, दारू, गांजा, सिगरेट हळूहळू सवय झाली. हे नसलं की कर्णवासी झालंय. अन्य बालका, पण त्याचे परिणाम काय झाले? नाना प्रकारच्या रोगांनी शरीर पोखरलंय तुझं. आई तारुण्यात घरच्यांना वाऱ्यावर सोडून तुला इकडं यावं लागलं. ज्यादा भाषणवादी नको, काय ती शिक्षा द्या, फंकस नको. असं ठीक आहे, जा घेऊन जा याला. 7 फटके हाणत चला आणि 3 टाइम माझ्या रेड्याचं प्यायला द्या त्याला. रेड्याचं हे तर हे पीने वालों को पीने का पाना चाहिए. हे महात्म्या, आपली इच्छा बोला, काय हवंय आपल्याला? यमधर्म महाराज, आपण म्हणजे साक्षात धर्म. महाभारत का आपणच युधिष्ठिराच्या रूपाने येऊन जणू सत्य धर्माचं पालन कसं करावं याचा आदर्श घालून दिला होता. तुम्ही सर्व जाणताय, आम्ही आतापर्यंत कशासाठी कोणापुढेही हात पसरले नाही. इथं पण आम्ही काही मागायला आलेलो नाही. आपण जास्त निर्णय मी हसत मान्य केले. धन्य आहात आपण, धन्य आहात. बापूजींचे सच्चे अनुयायी आहात आपण. बॉस, यांची इथल्यापेक्षा खरी भारतामध्ये जास्त गरज आहे असं नाही का वाटत आपल्याला? चित्रगुप्ता, अगदी माझ्या मनातलं बोललास. हे महात्म्या, मी तुला पृथ्वीवर पुन्हा मानव जन्म बहाल करतोय. तुमच्यासारख्या महात्म्यांची भारतवर्षाला अधिक गरज आहे. जा, पुन्हा नव्या लढ्याचा आरंभ कर. बेकारी आहे, महागाई आहे, अन्याय, अत्याचार आहे, भ्रष्टाचार आहे, वाढती लोकसंख्या आहे. एड्स सारख्या महाभयानक रोगाचा भस्मासूर थैमान घालतोय. त्या विरुद्ध लढा, नवा संग्राम मांडा. मानव जातीच्या कल्याणासाठी अविरत प्रयत्न करा. धन्य आहात महाराज, आपण धन्य आहात. साक्षात यमधर्म म्हणजे काय असं वाटतं सर्वांना. पण या पूर्व वाचणाऱ्या चेहऱ्यामागचं एवढं विशाल जाणून कल्पनाच नाही कोणाला. हे महात्म्या, आपल्याला काही सांगायचं आहे? होय,
महाराज, मी आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, पण मला यासाठी बळ द्या, सहनशक्ती द्या, कळवाळू हृदय द्या, निस्वार्थीपणाचं वरदान द्या, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे न्याय अन्याय, सत्य असत्य, बरं वाईट यात फरक करू शकणारी निरक्षर विवेक बुद्धी द्या. तथास्तु. चित्रगुप्ता, आता पुन्हा आपलं मूळ रूप. मी यमराजा, मृत्यूचा महाराजा. अय,